मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत सावलीसारखे उभे राहणारे संतोष धुरी अलीकडेच मनसे सोडून भाजपमध्ये गेलेत. जाताना राजसाहेबांनी मनसे ठाकरेंना सरेंडर केले. आमच्यासारख्यांना मातोश्रीवरून संपवण्याचे आदेश आहेत. जिथे सीट पाहिजे तिथे सीट दिल्या जात नाहीत, असे एक ना अनेक बॉम्ब धुरींनी टाकलेत. उद्धव आणि राज ठाकरे ही दोन्ही भावंड एकत्र आल्यानंतर एरवी राज ठाकरेंसोबत सावलीसारखे राहणारे संदीप देशपांडे सुद्धा लांब जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मनसेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये इतकंच नाही तर तुरुंगात सुद्धा सोबत असलेले संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांची जोडी मनसेमध्ये अतूट मानली जायची. पण आता धुरी यांच्या जाण्यानंतर संदीप देशपांडे सुद्धा भाजपमध्ये जाणार का, असे अंदाज लावले जात आहेत. पण मनसेची एवढी मोठी आणि कट्टर माणसं सोडून जाण्यामागे नेमकं कारण काय? यामागे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी केलेली युती कारणीभूत ठरते का? उद्धव ठाकरेंनी युतीच्या नावाखाली मनसेचा गेम केलाय का? सविस्तर बोलूयात आजच्या व्हिडिओमध्ये. भाजपमध्ये गेलेले संतोष धुरी हे फक्त एक नगरसेवक नव्हते, तर वरळी आणि दादर पट्ट्यातला मनसेचा एक आक्रमक चेहरा होता. पण मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली आणि जागा वाटपानी सगळंच गणित बिघडवलं. मुंबई महापालिकेत 227 वॉर्ड आहेत. यात शिवसेना ठाकरे गटाला 164 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 11 आणि मनसेला जागा मिळाल्या 52. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण मनसे कार्यकर्त्यांची खरी नाराजी इथे झाली की ज्या सीट मनसेला हव्या होत्या त्या दिल्या गेल्या नाही आणि ज्या सीट दिल्या गेल्या, एक तर तिकडे युतीतल्या दुसऱ्या कोणाचे उमेदवारच नव्हते म्हणून दिल्या गेल्या. असाच दादरचा वॉर्ड क्रमांक 194 होता, जो संतोष धुरी यांचा हक्काचा होता. तिथे धुरी यांना तिकीट मिळेल असं वाटत होतं, पण युती झाल्यामुळे आणि प्रभाग क्रमांक 192 मध्ये यशवंत किल्लेदार हा त्यांच्यासाठी राखून ठेवल्यामुळे 194 क्रमांक हा उद्धव ठाकरे गटाला द्यावा लागला आणि तेव्हापासूनच धुरी नाराज होते. त्याचा परिणाम म्हणजे आज अखेर धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पण धुरी स्वतःहून भाजपमध्ये गेले का? तर तसं नाही. संतोष धुरींना भाजपमध्ये आणण्यामागे नितेश राणेचा सगळ्यात मोठा हात आहे. नितेश राणे सध्या ऑपरेशन ठाकरे राबवतायत. त्यांनी ठाकरेंची ताकद मुळापासून उकरून टाकण्यासाठी आता कंबर कसली आहे. ठाकरेंना हरवायचं असेल तर त्यांच्या सर्वात जवळचे लोक फोडा, ही रणनीती सध्या नितेश राणे वापरतायत. ठाकरेंची ताकद ही मराठी माणूस आहे हे जाणूनच संतोष धुरींची नितेश राणेसोबत झालेली ती गुप्त भेट आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झालेला प्रवेश हा नक्कीच मनसेसाठी आणि ठाकरे गटासाठी धक्कादायक असणार आहे. बरं, जाताना ते नुसतेच गेले नाहीत, तर त्यांनी मनसेवर बरेच आरोप केलेत. धुरी म्हणाले की ज्यांच्यामुळे पक्ष फुटला त्यांनाच राजसाहेबांनी सोबत घेतले. इतकंच नाही तर बांद्रेच्या मातोश्री बंगल्यावरून स्पष्ट आदेश होते की संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे कुठेही दिसता कामा नये. म्हणजे ज्यांनी आयुष्यभर अंगावर केसेस घेतल्या त्यांनाच युतीमध्ये साईडलाईन करण्यात आलंय. थोडक्यात राजसाहेबांनी मनसे उद्धव ठाकरेंना सरेंडर केलंय असं धुरी यांचं म्हणणं आहे. पण जर जागा वाटपाचे आकडे पाहिले तर धुरींच्या आरोपामध्ये तथ्य असं दिसतं. मुंबईत मनसेला 52 जागा सोडल्याचं दिसते, पण संतोष धुरींच्या मते यातील 7 ते 8 जागाही निवडून येण्याची खात्री नाहीये. माहीम, दादर, वरळी, शिवडी आणि भांडू जिथे मनसेची खरी ताकद आहे, त्या 5 महत्त्वाच्या विभागांपैकी मनसेच्या पदरात फक्त 1 जागा पडली. धुरींचे आरोप आहे की जिथे ठाकरे गटाचे उमेदवार कमकुवत होते किंवा जिथे त्यांचे नगरसेवक बदनाम होते, अशाच टाकाऊ जागा मनसेच्या पदरात टाकल्या गेल्या. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात न घेता उद्धव ठाकरेंच्या सर्व अटी मान्य केल्यात. यामुळे कट्टर मनसैनिकांमध्ये आम्ही लढलू कोणासाठी असा प्रश्न निर्माण झाला असं धुरी म्हणाले. पण आता तुम्ही म्हणाल की एका नेत्याने काय फरक पडतो? तर फरक पडतो. संतोष धुरी हे वरळी विभागाचे अध्यक्ष होते. वरळी, दादर आणि प्रभादेवी या पट्ट्यामध्ये धुरींचा तगडा जनसंपर्क जाळा आहे. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघात धुरींकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज होती. धुरी भाजपमध्ये गेल्यामुळे आता वरळीमध्ये मनसेसोबतच आदित्य ठाकरेंचीही मतं फुटणार आहेत. ज्या 194 वार्डसाठी धुरी आग्रही होते तिथे त्यांची वैयक्तिक ताकद मोठी होती. आता हे मत भाजपच्या खात्यात जाणार. म्हणजेच मनसेचं होम ग्राउंड असलेल्या बादर वरळीत राजसाहेबांच्या गडाला मोठं भगदाड पडले असं म्हणायला हरकत नाही. संतोष धुरी गेले, पण त्यांच्यासोबत त्यांचे जिवलग मित्र आणि मनसेचे फायर ब्रँड नेते संदीप देशपांडे यांचं काय? संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष आहेत. धुरी आणि देशपांडे यांना मनसेचे जय व्ही असं म्हटलं जायचं. जो माणूस राज ठाकरेंसाठी अंगावर केसेस घ्यायला मागेपुढे पाहत नव्हता, तो आज साहेबांची साथ का सोडतोय? धुरींनी भाजपमध्ये जाताना सांगितलं की मी संदीपला विचारलं होतं की आता इथे राहण्यात काय अर्थ आहे. तेव्हा संदीपने सांगितलं होतं की मी सध्या येत नाहीये, तू जा. पण राजकीय वर्तुळामध्ये अशा चर्चा आहेत की संदीप देशपांडे सुद्धा फार काळ मनसेत राहणार नाहीत. जर त्यांच्या शब्दाला पक्षात किंमत राहत नसेल तर तेही मोठा निर्णय घेऊ
येऊ शकतात. ते सध्या शांत असले तरी ते लवकरच भाजपच्या वाटेवर दिसले तर नवल वाटायला नको. शेवटी राजकारण हे भावनांवर नाही तर आकड्यांवर चालतं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांच्या एकत्र येण्याने मराठी मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी ग्राउंडवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र मोठी कोंडी झाली. संतोष धुरींनी हातात घेतलेलं कमळ आणि नितेश राणेचं ऑपरेशन ठाकरे हे जर असंच यशस्वी होत राहिलं तर येत्या काळात मुंबई महापालिकेत भगव्याचं राजकारण कोणत्या दिशेला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी खरोखरच मनसेला बॅकफूटवर ढकलून गेम केलाय का? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की सांगा आणि चॅनलला